मंत्र जप करतानाचे महत्त्वाचे नियम लक्षात ठेवा. तुम्ही कोणताही मंत्र घ्या, तुम्ही कुणाचे तुम्ही शिष्य आहात, तुम्ही कुठल्या देवतेचं जप अनुष्ठान करत आहात, तुम्ही कुणाकडनं मंत्र घेतलाय, त्यानंतर तुम्ही कशासाठी हे जप करताय याची वाच्यता करू नका. जर का तुम्ही देवी साधक असाल तर तुम्हाला गुप्तता पाळायची खूप गरज आहे. देवीला गुप्तता खूप आवडते, म्हणून देवीची कोणतीही उपासना ही रात्रीच्या समयी केली जाते. रात्रीच्या वेळेला सगळेजण शांत झोपल्यावर गुप्ततेमध्ये तिची उपासना केली जाते. तर अशा पद्धतीने त्याची गुप्तता पाळा. शेजारी पाजारी नातेवाईक यांच्याकडे चर्चा करू नका. लोकांना चर्चेचा आणि कुचेष्टेचा तो विषय मिळतो. याचं एक छोटंसं उदाहरण तुम्हाला मी आज सांगणार आहे. बघा, नवनाथ ग्रंथामध्ये गुरु गोरक्षनाथांच्या जन्माची ही कथा आहे. मच्छिंद्रनाथ एकदा बंगाल प्रांतातून चालले असताना एका घरामध्ये ते भिक्षेसाठी जातात. सरस्वती नामक स्त्री तिथे राहत असते. उच्च कुळातील उच्च ब्राह्मणाची ती बायको असते. घरामध्ये पूजा अर्चा देवधर्म अगदी फार उत्तमरित्या त्यांच्या घरामध्ये चाललेलं असायचं. पण त्यांच्या पोटी संतान नसते. तर मच्छिंद्रनाथ त्या दारामध्ये जातात. अलख म्हणून भिक्षा मागतात. भिक्षा घालते, सरस्वती माई येतात, भिक्षा घालतात. तर सहज म्हणून त्यांच्या चेहऱ्याकडे लक्ष जातं. तर चेहरा सगळं काही आहे, घरामध्ये समृद्धी आहे, सगळं काही आहे, पण त्या बाईचा चेहरा थोडासा सुकलेला दिसतो. त्यांना चेहऱ्यावर तेज नसतं, आनंद प्रसन्नता त्या बाईच्या चेहऱ्यावर नसते. तर मग ते विचारतात, का गं माई, असं का तुझ्या चेहऱ्यावरती असं निराशा नाराजी कशासाठी? तर त्यावेळेला ती म्हणते, काय सांगू महाराज, सगळं काही आहे, देवाच्या दयेने कशाची कमी नाही, पोटी संतान नाही मला. त्यावेळेला मच्छिंद्रनाथ आणि कुठलेही सद्गुरू जे असतात, कोणाच्या घरचं काही फुकट खात नाहीत. जाता जाता ते त्याला भस्माची चिमटी आपल्या झोळीतून काढतात, तिच्या हातावरती भस्म ठेवतात. बाई, हे भस्म तू खाऊन टाक असं सांगतात. नाथांच्या भस्मामध्ये संजीवनी मंत्राची ताकद होती, नव्या जीवाला जन्म देण्याची ताकद होती, मुर्द्यामध्ये जीव भरण्याची ताकद त्याच्यामध्ये होती. तर तिला सांगितलेलं असतं. ती काय करते, घरात जाते आणि ते भस्म देवाजवळ ठेवते. आणि थोड्या वेळाने एक शेजारीण कुणीतरी तिथे येते. झाला गेला प्रकार सगळा ती त्या शेजारणीला बोलते. त्या बायका म्हणल्या की बुद्धी काय ती, त्याचं चुगल्या केल्याशिवाय त्यांना जमतच नाही. आता मी स्वतः एक स्त्री आहे, पण मला माहीत आहे की समाजामध्ये काय चालतं. नवरा बाहेर गेला की ह्यांचे फोन सुरूच, इकडं फोन कर तिकडं फोन कर, ह्याचं काय चाललंय त्याचं काय चाललंय, चर्चा. तशीच त्या काळामध्ये सुद्धा हेच होतं, काही वेगळं काही नाहीच. तर त्यावेळेला त्या बाईच्या कानामध्ये, बघ बरं कोण होतं, कसं होतं, काय होतं, त्यांचं सगळं वर्णन ती बाई विचारते. म्हणे कानफाटे होते आणि असे भगवी वस्त्र अंगावर होती, झोळी होती. बाई, काही खरं नाही बरं, हे कानफाटे म्हणे रात्रीचे माणसाचा कोंबडा करतात आणि नको चांगल्या बायकांबरोबर नको त्या गोष्टी करतात. ह्यांचं काही खरं नाही, ह्या लोकांच्या भरोशावर राहू नको तू. ती भस्माची चिमटी चुलीत फेकून दे, खाऊ नको बरं झालं तू खाल्ली नाही, वाचलीस म्हणे तू. असं ती त्या बायका तिला कान भरतात बिचारीचे. आणि ती घाबरते. तिला वाटतं खरंच न जाणे आपल्याला जर कोणी काही केलं तर, म्हणून ती भस्माची चिमटी उचलते आणि चुलीमध्ये टाकून देते. आता चुलीचा जो राख कचरा जो आहे, चुलीची राखच, ती राख उचलून आपण साधारण ती उकिरड्यावरच टाकतात. पूर्वीच्या काळी तसंच होतं, ती उकिरड्यावरती ती टाकून दिली जाते. आता त्याच्यामध्ये साक्षात संजीवनी मंत्र मारलेला होता. आणि संजीवनी मंत्र म्हटलं ज्या कामासाठी मारलेलं आहे ते काम होणारच, ते अटळ सत्य असतं. आणि तसंच झालं. त्याच्यामध्ये साक्षात गोरक्षनाथ होते. ती भस्माची चिमटी उकिरड्यावर पडते आणि उकिरड्यावर पडल्यानंतर 8 वर्षांनी परत मच्छिंद्रनाथ त्याच प्रांतातून चाललेले असतात. आणि मग ते बघतात की अरे, मी ह्या गावात आलो होतो. त्यांना एकदम लक्षात येतं आणि मग ते म्हणतात, चला बरं
आपण ती भस्माची चिमटी दिली होती, बघू बरं काय आता बाळ मोठं झालं असेल असं ते विचार करतात. आणि त्या सरस्वती माईंच्या दरवाजामध्ये येतात आणि परत अलख म्हणून भिक्षा मागतात. भिक्षा मागितल्यानंतर सरस्वती माई विसरून जातात. 8 वर्ष विसरून गेलेले असतात त्यांना. आणि मग त्या येतात, पुन्हा भिक्षा घालतात, कारण की दारापुढे कोणी आलं तर त्या कधी विनमुख पाठवत नाही कोणाला. तर त्या भिक्षा घालतात आणि परत त्यांच्या चेहऱ्याकडे बघून मच्छिंद्रनाथ म्हणतात, माई ओळखलं का मला? मग त्यांचं सहज लक्ष नीट बघतात, त्या कोण आहे हे. अंगाला दरदर दरदर घाम फुटतो. म्हणतात की ओळखलं नाही, मी तुला ती भस्माची चिमटी दिली होती, झाला असेल ना तुला बाळ, बघू केवढा झाला, बोलव बरं त्याला. असं म्हणतात क्षणी ती खूप घाबरते आणि घाबरून पायावरती लोटांगण घालते. म्हणते, क्षमा, मला क्षमा करा महाराज, माझ्याकडनं अशी अशी चूक झाली. मी माझ्या मैत्रिणीला बोलले आणि तिने माझ्या असं असं केलं. मग ते चिडतात आणि रागाने लाल होतात. म्हणतात, कुठे टाकलंस तू ते भस्म, ते मला आधी सांग. तर ती म्हणते की मी तर असं असं उकिरड्यावर फेकून दिलं. कुठे आहे तो उकिरडा, दाखव मला. गावाच्या बाहेर तो मोठा उकिरडा असतो. त्या उकिरड्यापर्यंत ती घेऊन जाते आणि उकिरड्यावर घेऊन गेल्यानंतर ते म्हणतात की काय केलंस तू हे, आता बघ पुढे काय होणार आहे. वायव्यास्त्राचा प्रयोग करतात. झर 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 सगळा उकिरडा उडून जातो आणि आवाज देतात, गोरक्ष, अलख, आदेश. आदेश म्हटल्याबरोबर त्या उकिरड्यातून आदेश आला, आदेश आवाज दिला जातो. सगळं गाव जमा होतं, सगळेजण बघतात. तो गोरक्षनाथ त्याच्यातून बाहेर येतात आणि मग त्यावेळेला ती बाई खूप रडू लागते आणि म्हणते की महाराज, हा मुलगा माझा आहे. ते म्हणाले, आता तुझा नाही ग तो माई, आता तो माझा. तुला दिला होता पण तू तो कर्मानी घालवला. दैव देतं आणि माणसाचं कर्म असं ते काढून घेतं. तसं आता तो तुझा नाही, तुझा कुठलाही अधिकार नाही त्याच्यावरती. तो आता माझाच. त्याची आई पण मी आणि त्याचे वडील पण मी, असं म्हणतात आणि गोरक्षनाथांना ते घेऊन त्या गावातून निघून जातात. तर अशी गोष्ट असते. म्हणून आपल्याला देव दिसला म्हणून का तो दुसऱ्याशी दाखवावा? अरे लोक हसतील, तुम्हाला वेडे म्हणतील. म्हणून कुणावरही विश्वास ठेवू नका, कुणाला मनातल्या गोष्टी सांगू नका. कुठल्याही गोष्टींचे सिक्रेट्स जे असतील तुमचे, त्याची गुप्तता पाळा. ह्या साधनेच्या मार्गामध्ये, आध्यात्मिक मार्गामध्ये गुप्ततेला फार महत्त्व आहे. त्यामुळे ती गुप्तता जरूर पाळा. तुम्हाला कशाचंच, परमेश्वर तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. जय भवानी, जय जगदंबा.